संगमनेर प्रतिनिधी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मान सन्मान मिळाला असून त्याच संविधानाच्या बळावर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार खताळ यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की पूर्वी समाजामध्ये अस्पृश्यता, शिक्षणाबाबत उदासीनता आणि अंधश्रद्धा यांचा मोठा प्रभाव होता. मात्र डॉक्टर आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा आणि लढा हा मूलमंत्र देऊन समाजातील विषमता दूर करण्याचे काम केले. त्यांच्या कार्यामुळे सर्व समाजघटकांना न्याय मिळाला आहे. काहीजण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वापर केवळ भाषणांपुरता आणि निवडणुकांपुरता करतात, मात्र आम्ही त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत आहोत, असे सांगत आमदार खताळ यांनी विरोधकांवर टीका केली. या कार्यक्रमाला आरपीआयचे ज्येष्ठ नेते संतोष रोहम, आरपीआय आठवले गट तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ रहाणे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, रमेश काळे, देवीदास कदम, शशांक नामन, लाला दायमा, अक्षय वरपे, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, विकास जाधव, संगीता पुंड, रेखा गलांडे, सपना जाधव, अर्पिता पगारे, श्याम कोळपकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. संगमनेरमध्ये मागील राज्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे दारूचे दुकान सुरू करण्याचा पायंडा पाडला. ही फार मोठी खंत आहे. पुतळ्याचे टेंडर काढल्याचे सांगत काही जणांनी यावर राजकारण सुरू केले आहे, मात्र मला त्या राजकारणात पडायचे नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात येणार आहे. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाचा आणि आनंदाचा एक असा ऐतिहासिक दिवस आहे. ज्यांनी आपल्या भारत देशाचं संविधान बनवलं, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आणि खऱ्या अर्थाने जर आज आपल्या प्रत्येकाला समाजामध्ये मान सन्मान मिळण्याचं काम जर कोणामुळे झालं असेल तर ते आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं असं मी म्हणत. ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये एक अस्पृश्यता, शिक्षणाबाबत उदासीनता, बऱ्याचशा अंधश्रद्धा या बाबतीमध्ये एक विचलित रूढी परंपरा सुरू झालेल्या होत्या, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यतेचा जो अंतर होता हे कमी करून शिका, संघटित व्हा आणि लढा या वृत्तीप्रमाणे आज बरेचसे जण बघितले असेल तुम्ही तर प्रत्येकाला एक घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालं. आज आपल्या संगमनेर येथे सुद्धा आमचे सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने ते गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी आज हा महामानवांचा जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. संगमनेरकरांच्या दृष्टीने तसं आनंदाची गोष्ट गेल्या कित्येक वर्षापासून या छोट्याशा ठिकाणी एक दुःखाची झटाची बी गोष्ट आहे की यापूर्वीच्या संगमनेरच्या राज्यकर्त्यांनी या इथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे आज स्मारक आहे, इथं पुतळा आहे, त्याच्या मागे दारूचं ऑफिस सुरू करून एक वेगळा पद्धतीचा पायंडा या संगमनेर सारख्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. ज्यावेळेस संगमनेरमध्ये परिवर्तन झालं या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या संविधानामुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता, माझ्यासारखा एक सामान्य मुलगा या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला, ही ताकद या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाली. त्यामुळं निश्चित आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या भविष्यातील पुढील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे, त्याच पद्धतीने आपला प्रयत्न आहे. आता काही जण सांगतील आम्ही पुतळ्याचं टेंडर काढलं, आम्ही हे केलं, पण दुर्दैवाने मला त्याच्यामध्ये राजकारण जे होतं या राजकारणामध्ये मला जायचं नाही. पालकमंत्री महोदयांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची याची सुद्धा आमचे कैलास कासर असेल, आशिष भाऊ शेळके असेल, आमचे ज्येष्ठ सहकारी संतोष भाऊ ओम असेल, यांनी सुद्धा मागणी केली. त्यानुसार आम्ही त्यांना शब्द दिला होता या संगमनेरमध्ये पूर्णाकृती स्वरूपाचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण करणार आहे. त्याच पद्धतीने शाहू फुले आंबेडकर हे फक्त इतर लोक भाषणामध्ये बोलतात, मतदानापुरतं बोलतात, परंतु आम्ही ते कृतीतून करून दाखवतो. कारण या महामानवांमुळेच आज आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळत असतो, भूमिका आहे. त्यामुळे आजच्या या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त मी सर्वांना खूप शुभेच्छा दिल्या आणि एवढंच सांगेल त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, जे आचरणाची पद्धत होती, त्या विचारानुसार त्यांचे विचार जरी आपण आत्मसात केले तर निश्चित आपल्याला सगळ्यांना माणूस म्हणून जगताना, माणूस म्हणून समाजामध्ये वावरताना याचा फायदा होईल.